आज आपण मखाण्याचं आईस्क्रीम करायचं आहे. तर आता पहिल्यांदा काय करणार आहे, हे मखाना घेतलेला आहे, साधारण एवढी डिश भरून घेतलेले आहे आणि हे 10-15 बदाम घेतलेले आणि 10-15 काजू घेतलेले. आता ह्याच्यामध्ये मी हे भिजेल एवढंच दूध घालणार आहे. आता हे मी झाकून असं 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास ठेवायचं, झाकून ठेवणार आहे. आपल्या इथे अर्धा तास साधारण भिजून झालेले आहे. आपले सगळं जे साहित्य आहे त्याच्यात आपण काढून घेऊया. ह्याच्यात तुम्ही खजूर वगैरे घातला सुद्धा तरी चालेल बरं का, मनुके घातले तरी चालतील. तुम्हाला जे हवंय त्याच्यात तुम्ही घालू शकताय. आता याच्यात थोडंसं मी दूध घालून घेणार आहे आणि ह्याच्यात ही अर्धी वाटी दुधाची पावडर टाकणार आहे, म्हणजे त्याची चव जास्त चांगली येईल. दोनच चमचे साखर घालायची. तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल एखादा वाढवला तरी चालतो. आता मी हे मिक्सरमधून सगळं काढून घेते. आता हे सगळं मिश्रण जे घट्ट झालेलं आहे खूप, ते आपण ह्याच्यामध्ये थोडं ओतून घेऊया. पाणी टाकलं, चालू नाहीये ना. आता हे पूर्ण मिक्स करायचंय आणि आपल्याला ज्या भांड्यामध्ये ते ठेवायचं आहे त्यात आपण ठेवून देऊया. हे असं बदाम शेक म्हणून जरी पिलं ना तरी छान होतं बरं का, लागतं छान ते. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते. तयार झालेलं आहे. आता घरचंच खायचं आणि मस्त राहायचं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं.